महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांवर राहुल गांधी यांचा लेख। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा या लेखामधून आरोप करण्यात आला। आरोपांचं पुष्टीकरण करत राहुल गांधींकडून 5 दावे करण्यात आले। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लफाछपवी, राहुल गांधी यांनी लेखातून मोठा आरोप केलाय। तर फिक्सिंगने निवडणुका होत राहिल्यास ते लोकशाहीवरचा विषप्रयोग असेल असं राहुल गांधींनी म्हटलंय। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग लेखाद्वारे राहुल गांधींचा गंभीर आरोप। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतपणा ढळढळीत होता। निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांचं स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय सुद्धा संशयास्पद राहिला। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8,98,00,000 नोंदणीकृत मतदार होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9,29,00,000 मतदार होते। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9,70,00,000 मतदार झाले। 5 वर्षात 31,00,000 मतदारांची वाढ झाली। मात्र नंतरच्या फक्त 5 महिन्यात 41,00,000 मतदार वाढले, हे अविश्वसनीय होतं। मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदान टक्केवारी 58.22% होती। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मतांची टक्केवारी 66.05% इतकी दाखवली गेली। ही वाढ 7.83% म्हणजे 76,00,000 मतांची होती, जी अभूतपूर्व आहे। विरोधकांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग मौन राहिलं। हायकोर्टानं मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिले। सरकारनं आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी 1961च्या नियमामध्ये बदल केले। त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचं हे नाटक वर्षानुवर्ष सुरू असल्याची शंका येते। या नोंदींच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पातळी का गाठली याचा अंदाज बांधणं कठीण नाही। फिक्सिंगनं संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो। मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हा कोणत्याही लोकशाहीवरचा विषप्रयोगच म्हणावा लागेल। निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते, त्याच पद्धतीने आता किती वाढले, सगळं सप्रमाण दिलं। पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे। जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। तुम्ही जर अंपायर फिक्स केले तर मॅच आपोआप फिक्स होते। तर त्यामुळे त्यांचा पहिला आक्षेप आहे की निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया जी होती, ज्यामध्ये सरन्यायाधीशांची भूमिका होती, ती तुम्ही काढून टाकली आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याची पर्वा न करता कायदा असा बदलला की 3 लोकांचं पॅनल, त्यापैकी हे 2 जण आणि तिसऱ्याला काही महत्त्व राहणार नाही। त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक आयुक्त हे निपक्षपाती पाहिजेत, ते एका पारदर्शक प्रक्रियेतून निवडले गेले पाहिजेत। ही जी व्यवस्था होती तुम्ही निवडणुकीच्या आधी बदलली। माहीत नाही, काहीच नाही, कुणाच्या सांगण्यावर काही बोलतात, अभ्यास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात। मी 2009चा संदर्भ दिलाय, त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की 30,00,000 मतं 2009ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते, याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे? निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी दोषी धरणार आहे? खरं तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे। 18 वर्षाची मुलं होत राहतात, ती नोंदणी होत राहतं। त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलायची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि जरा वस्तुस्थिती